स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये BHW करत आहेत आणि जे MHW करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी माहिती सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, माहितीच सांगणार नाही तर आपली जबाबदारी सुद्धा घेणार आहोत. महत्वाचा विषय असा आहे की विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागातील जे आदिवासी विद्यार्थी असतील किंवा मग ते इतर कोणत्याही कास्टमधील विद्यार्थी असतील किंवा प्रवर्गातील विद्यार्थी असेल, परंतु BHW कडे BHW हा जो कोर्स आहे हा करण्याचा जो प्रमाण आहे खूप जास्त प्रमाणात आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु ज्या BHW च्या माध्यमातून आणि MHW च्या माध्यमातून विद्यार्थी त्या सामाजिक क्षेत्रामध्ये करिअरच्या ज्या संधी असणार आहेत त्या संधी मात्र आपल्या विद्यार्थ्यांना माहीत नसते आणि मात्र BHW आणि MHW झालेला विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेकडे कुठेतरी वळत असतो. मग स्पर्धा परीक्षेकडे वळल्यानंतर तो आपला कुठेतरी 5 वर्ष 10 वर्ष किंवा 5 वर्ष पेक्षा जास्त नाही जर स्पर्धा परीक्षेतून त्याला पोस्ट मिळाली तर मग कुठली तरी आपण खालच्या स्तराची जी काही नोकरी असते म्हणजे जी जॉब असते तो जॉब आपल्या म्हणजे त्याचा विचार करत बसतो. परंतु तेही जर मिळालं नाही तर विद्यार्थी गावामध्ये जाऊन आपलं कुठेतरी रोज मजुरीचं करण्याचं काम करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे, सध्याच्या काळामध्ये काय झालेलं आहे की कोणतीही जरी आपण डिग्री केली तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जो कल आहे हा स्पर्धा परीक्षेकडे जास्त आहे. परंतु जे काही कोर्स बनलेले आहेत त्या कोर्सच्या अभिमुख जे काही करिअरच्या ज्या संधी आहेत त्या संधी मात्र आपल्याला पर्यंत पोहोचत नाही आणि त्या पोहोचत नसल्यामुळे त्या डिग्रीचा आपल्याला फक्त स्पर्धा परीक्षेच्याच माध्यमातून उपयोग होतो असं आपल्या विद्यार्थ्यांना वाटत असते आणि आपण ते डिग्री करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आणि ही जी माहिती सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्या करिअरच्या दृष्टीने असणार आहे. जे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ते मात्र हे करत नाहीत आणि आपले जे प्राध्यापक असतील ते प्राध्यापक सुद्धा आपल्याला यानुसार सजेस्ट देत नाही, सल्ला देत नाही. त्यामुळे आपल्या संपूर्ण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेकडचा कल जो आहे तो जास्त वाढत गेलेला आहे आणि त्यामुळे आपल्या 5 ते 10 वर्ष त्या ठिकाणी घालून समोर आपल्याकडे प्लॅन बी नसल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आयुष्याचं वाटोळ होत असते आणि आपल्याला निराशा येत असते. मग त्यावर तोडगा म्हणून काय, तर तोडगा म्हणून काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट असतील आणि आपली जबाबदारी घेण्यासाठी हे जे चॅनल आहे हे आपल्यासाठी तत्पर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक सुद्धा दिली आहे व्हॉट्सअपची आणि टेलिग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे. सोबत माझा नंबर सुद्धा दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे अडचण आली जर आपल्याला कोणतीही समस्या भासली तर आपण कधीही फोन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे की BHW आणि MHW नंतरच्या संध्या काय असणार आहे तर हे लक्षात घ्या आपलं विद्यार्थी मित्रांनो की BHW आपण कशासाठी करतो तर आपल्याला माहित नसतं. मग कोणीतरी एक मित्र आपल्या गावातला BHW करत असते म्हणून आपण त्याचं ऐकतो आणि आपण BHW करतो. नंतर MHW तसंच आहे. BHW झालं म्हणून PG काय करायचं तर मग MA करत नाही आपण, मग आपण काय करतो BHW करतो, कारण आपल्याला माहिती आहे BHW नंतर MHW केलं जाते. परंतु BHW मध्येच आपण ज्या संधी असतात, ज्या करिअरच्या संधी असतात, ज्या काही इतर संधी असतात याच्याबद्दलची आपल्याला भान किंवा याच्याबद्दलची माहिती आपण ना युट्यूबला बघितलं जात ना आपल्या मोबाईलवरती आपण बघत. आपण जरी या जगामध्ये स्मार्ट असलो तरी स्मार्टनेसचा वापर आपण आपल्या स्वतःच्या जीवनासाठी करत नाही विद्यार्थी मित्रांनो, परंतु वायपड चर्चा करत बसतो आणि वायपड काहीतरी रील बघत बसतो ज्यातून आपल्याला शून्य फायदा होत असतो. हे लक्षात घ्या. जे BHW आता जे फायनल इयरला विद्यार्थी आहेत त्यांना सुवर्ण संधी अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो आता सध्याच्या काळात तुमच्यासाठीच्या फेलोशिप ज्या असतात, ज्या सोशल सेक्टरमध्ये करिअरच्या संधी असतात, डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये करिअरच्या संधी आहेत त्या संधी चालून आल्यात. मग ती संधी कोणती आहे तशी संधी BHW चे जे विद्यार्थी फायनल इयरला आहे त्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे की गांधी फेलोशिप नावाची एक फेलोशिप आहे जे कैवल्य फाउंडेशन आणि पिरामल फाउंडेशनच्या माध्यमातून चालवली जाते आणि ही फेलोशिप विद्यार्थी मित्रांनो 2 वर्षासाठीची फेलोशिप दिली जाते आणि हे 25 वर्ष वयापर्यंतच्या विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि जे फायनल इयरला विद्यार्थी आहेत ते मात्र अर्ज करू शकतात. हे लक्षात घ्यायचं आहे. मग अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या जी महिने होते जे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला त्या विद्यार्थ्यांची मुलाखत मात्र आता सुरू झालेली आहे. मग यामध्ये परीक्षा असतं का तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी परीक्षा नसणार आहेत. जे फॉर्म भरणार आहेत तुम्ही त्या फॉर्म मध्ये जे काही 4 ते 5 प्रश्न असतात ते प्रश्न महत्वाचे असतात. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही जर सहज दिली तर त्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन होत असते आणि ती सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं मुलाखतीसाठी निवड होते आणि मुलाखतीची निवड झाल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी फेलोशिपसाठी निवड केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, या गांधी फेलोशिपचं जे काम आहे ते 14 राज्यामध्ये केलं जात असते. या ठिकाणी विविध सेक्टरवरती काम केलं जात आहे. मग ते सोशल सेक्टर मधलं मग एज्युकेशन असेल, आरोग्य असेल, डिजिटल इंडियाच्या बाबतीतलं असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये हे
जे गांधी फेलोशिप आहे काम करत असते. मग 2 वर्ष तुम्हाला शिक्षणासाठीची गांधी फेलोशिप दिली जाते. मग ती फेलोशिप असते 24,000 रुपये मंथली, जे स्टायपन दिलं जाते, ज्या माध्यमातून तुम्ही तुमचं एज्युकेशन सुद्धा करणार आहात आणि राष्ट्र निर्माणासाठी तुम्ही काय करू शकता, एक युवा वर्ग तुम्ही काय करू शकता, एक सोशल सेक्टर म्हणून काय करू शकता, याचा सुद्धा त्या ठिकाणी नवीन शिक्षण तुम्हाला त्या माध्यमातून मिळत असते आणि एक जबाबदारी सुद्धा मिळत असते विद्यार्थी मित्रांनो. मग हे स्टायपन मिळाल्यानंतर हे 2 वर्ष शिकल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, तर तुम्ही जे काही एज्युकेशन घेतलेलं आहे ते भारतामधील किंवा भारताच्या बाहेर ज्या काही एनजीओ असतील जे काम करत असतील त्या माध्यमातून तुमच्या या 2 वर्ष शिकलेल्या ज्या काही ज्ञानाचा उपयोग आहे तो देशाच्या जडणघडणीत किंवा जगाच्या जडणघडणीत तो उपयोग पडणार आहे. मग या माध्यमातून तुम्हाला एखाद्या एनजीओ मध्ये त्या ठिकाणी मग प्रोग्राम मॅनेजर असेल किंवा मग एंगेजिंग ऑफिसर असेल अशा सारख्या पोस्टवर तुम्हाला त्या ठिकाणी एनजीओच्या माध्यमातून जॉब मिळत असते विद्यार्थी मित्रांनो, जे की तो जॉब 50 ते 60,000 रुपये मंथलीचा असतो. म्हणजे यानुसार तुम्हाला ते करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. मग हा फॉर्म कोण भरू शकतो, तर कोणत्याही डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला असणारा विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. ज्या विद्यार्थ्याची डिग्री झाली आहे तो सुद्धा फॉर्म भरू शकतो. मग यात सोशल सेक्टरच का म्हटलं मी, तर बीएसडब्ल्यूचेच विद्यार्थी का म्हटलं, कारण बीएसडब्ल्यूचे विद्यार्थी सोशल सेक्टरमध्ये काम करण्यास इच्छुक असतात. ते बीएसडब्ल्यूचं त्यांच्याशी काही ना काहीतरी नातं जुळलेलं असतं, म्हणून बीएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना ही संधी आहे. गांधी फेलोशिप आहे, एसबीआय फाउंडेशनची सुद्धा फेलोशिप आलेले विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही युट्यूबला सर्च करून बघू शकता. मग या संधीच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काम करू शकता आणि तुम्हाला जॉब सुद्धा मिळू शकते आणि स्टायपन सुद्धा मिळणार आहे. मग एमएसडब्ल्यू आणि बीएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना ही करिअरची संधी आहे. एसबीआय फाउंडेशन असेल किंवा मग लॅम्प फेलोशिप असेल, अशा विविध फेलोशिप असेल, ताराबाई मोळक फेलोशिप आहे, अशा विविध फेलोशिप आपल्यासाठी उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो. परंतु आपण सर्च करत नसल्यामुळे आपलं वाटोळ होते आणि आपण कुठेतरी स्पर्धा परीक्षेकडे वळतो. हे डोक्यातनं काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की गव्हर्नमेंट नोकरीवालाच माणूस हा जीवन जगू शकतो, प्रायव्हेटवाला जगू शकत नाही, असं डोक्यातनं काढायचं आहे. कारण प्रायव्हेट याला सुद्धा सॅलरी मिळत असते आणि गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्याला सुद्धा सॅलरी मिळत असते. परंतु आपण जे एज्युकेशन घेतो त्याच्या भिमुख जर शिक्षण घेतलं तर नक्कीच त्या करिअर क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये तुम्ही मोठं होण्याची जबाबदारी तुमची सुद्धा असते आणि तुम्ही सुद्धा मोठं होत असता विद्यार्थी मित्रांनो. यासाठीच बीएसडब्ल्यू आणि एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष द्यायचं आहे आणि याकरिता जर तुम्हाला मदत लागली असेल तर आपण इंटरव्ह्यू साठी सुद्धा स्वतः आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतो. गांधी फेलोशिपचा फॉर्म कसा भरायचा, का साईट कोणती आहे, कसं भरता येईल, याच्याबद्दल सर्व मार्गदर्शन आपण करत असतो. आणि हेच याच्याबद्दलचं जे मार्गदर्शन पाहिजे असल्यास तर खालील लिंकवर नक्की जोडा आणि त्यावरती मेसेज करा. विद्यार्थी मित्रांनो नंबर सुद्धा दिलेला आहे, त्यावरती आपण बोलू शकता. जमलं तर तुम्ही त्यावरती मेसेज करा आणि मेसेजच्या माध्यमातून तुम्ही बोलू शकता की सर मला या पद्धतीचे फेलोशिपची मदत पाहिजे आहे, मला या फेलोशिपचा फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नक्कीच सोशल सेक्टरमध्ये आणि डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये मोठ्या करिअरच्या ज्या संधी आहेत त्या संधीची उपलब्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. याकरिता ही जी माहिती दिलेली आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळण्यासाठी खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक आहे त्याला जॉईन व्हा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.